मुंबई तक ब्रॉट यू बाय बड़ेकर ग्रुप। तो अजित पवारांचं जे विकासाचं काम आहे, अजित पवारांनी जे केलेला विकास आहे तो बारामतीपुरता आहे। बारामतीचे लोक म्हणजे बारामतीचे मतदार ते फक्त अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। शरद पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकारणाचा थांगपत्ता कधी लागत नाही, जो आजतागायत लागलेला नाही। राहिला बारामतीचा विषय, तर इथं पवार विरुद्ध पवार लढाई असली तरी प्रत्यक्ष मगाशी मी सांगितल्याप्रमाणे शरद पवार अजित पवारांना चेक देतील, मेट करणार नाहीत। तर काँग्रेस जास्त जागा मागत होतं, शिवसेना उद्धव ठाकरेंचे खटके उडत होते। ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये हळूहळू वातावरण हे 85-85-85वर आलं। हे कसं आलं असेल? आणि हे अजित पवार गटाकडनं काय चाललंय, एक नरेटिव्ह सेट केला जातोय की पवार साहेब आमच्या बाजूने आहे आणि यावेळेस पवार साहेबांनी म्हणजे सूट दिली या इलेक्शनला, असं एक नरेटिव्ह चाललं आता। 1+1 बेरीज 2 होते, पण शरद पवारांच्या दृष्टीनं, पवार साहेबांच्या दृष्टीनं ते 1+1 बेरीज 11 असते। महाराष्ट्रात सगळ्यात जास्त चर्चा कोणत्या मतदारसंघाची सुरू असेल तर त्याचं नाव आहे बारामती। ज्या बारामतीमध्ये मी आत्ता उभा आहे, इथे समोर तुम्हाला ही नगर परिषदेची बारामतीची बिल्डिंग दिसत असेल आणि मी आत्ता बारामतीच्या अगदी ह्या सगळ्यात काय ज्याला आपण असं म्हणू की वेल नोन, सगळ्यांना माहिती असलेल्या आणि बरेच लोक ज्या कट्ट्यावरती असतात त्या भिगवण चौकात आत्ता आहे। खरं तर पवार विरुद्ध पवार ही आधीच्या जनरेशनची लढाई आणखी पुढे आली। काका पुतण्यांचं नातं हे आणखी पुढच्या पिढीपर्यंत पाझरलं आणि ते राजकीय दृष्ट्या मी म्हणतोय, कारण शरद पवार काका, त्यानंतर अजित पवार पुतणे, आता अजित पवार काका आणि युगेंद्र पवार पुतणे। त्यामुळे ही लढाई आता नक्की कोणत्या वळणावरती जाणार आहे, एस्पेशली आज अजित पवारांनी केलेलं भाषण, ज्या भाषणाचे वेगवेगळे फॅसेट्स आहेत, त्याचे वेगवेगळे अँगल आहेत आणि या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी लोकसभेचा स्कोर ऑलरेडी 1-0 असा आत्ताच्या घडल्याचं आपण धरून चाललो की लोकसभेची निवडणूक अजित पवार जिंकले, सुनेत्रा पवारांना तिथे सुप्रिया सुळे जिंकल्या, सुनेत्रा पवारांना तिथे माघार घ्यावी लागली आणि आता येणारी विधानसभा निवडणूक इथे अजित पवार स्कोर हा सगळा सेटल करणार आहेत का, सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्यात। बारामतीतले तालुक्यातले सगळे दिग्गज पत्रकार माझ्यासोबत आहेत। तुमचं सगळ्यांचं मुंबई तकमध्ये स्वागत। अजित पवारांच्या भाषणाकडे मला यायचं आहे। वसंतराव पडेत आमचे इथे माझे सहकारी इंडिया टुडे आणि सगळ्या मुंबई तकचं काम पाहतात। म्हणजे अजित पवारांच्या भाषणाकडे मला यायचं आहे, पण त्याच्या आधी मला हे समजून घ्यायचं आहे की गेल्या म्हणजे लोकसभेपासून आत्ता विधानसभेची निवडणूक येईपर्यंत पवारांच्या डोक्यात चाललंय काय? शरद पवार त्यांच्या तसं बघायला गेलं तर लोकसभेला जे त्यांना यश आलं, म्हणजे सुप्रिया सुळे ज्यावेळेस निवडून आल्या तेव्हापासनं आणि जास्त मताधिक्याने निवडून आल्या, त्यामुळे त्यांना वाटायला लागलं की विधानसभा आपण सहज जिंकू शकू। परंतु अजित पवारांचं जे विकासाचं काम आहे, अजित पवारांनी जे केलेला विकास आहे तो बारामतीपुरता आहे। बारामतीचे लोक म्हणजे बारामतीचे मतदार ते फक्त अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। पण तालुक्यात जर बघितलं तर आता उदाहरण घेतलं तर आपण जानाई शिरसाईचं जर घेतलं तर तालुक्यात ठिकाणी ते लोक म्हणजे जे समिती आहे त्यांची योजनेची, तर त्या समिती अक्षरशः गावागावात जाऊन ह्याबाबत जनजागृती करणार आहे की अजित पवारांनी नुसता निधी दिला पण प्रत्यक्षात कामच चालू नाही आणि प्रत्यक्षात काम नाही चालू नसल्यामुळे आणि ते कुणी अडवलं, अजितदादांनी सगळी मंजुरी दिली। म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या आधी त्याला मंजुरी घ्यायची होती कॅबिनेटमधनं, परंतु त्यांच्याच एका कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी ते काम पूर्ण थांबवलं। त्यांनी नाव न घेता त्यांनी सांगितलं की त्यांच्याच कार्यकर्त्यांनी काम थांबवलं। असं का? स्थानिक राजकारण इथलं तुमच्याकडे पण येतो सर। मला हे समजून घ्यायचं आहे की बघा पवारांच्या डोक्यात कदाचित ही गोष्ट त्यावेळी फायनलाइज झाली असावी की इथे बारामतीमध्ये आता आपल्या पुतण्याच्या विरोधात त्याचा पुतळा उभा करावा आणि त्या अंगानेच त्यांनी, मला आठवतंय की हळूहळू त्यांनी युगेंद्रला धरून वेगवेगळ्या कार्यक्रमांमधली ऑटोमॅटिकली आपल्याला दिसत होतं की शरद पवार जायचे आणि युगेंद्र पवारांची इथे उपस्थिती असायची। हे लोकसभेच्या निवडणुकीपुरतं झालं, पण आता ज्यावेळी एकीकडे विकासाचं बोललं जात आहे, दुसरीकडे सिंपथी, हे नरेटिव्ह विधानसभेपर्यंत कुठपर्यंत आले नक्की? कारण लोकसभेला तर लोकांना सिंपथी महत्त्वाची कदाचित वाटलेली असू शकते आणि अजित पवारांनी जे विकास किंवा जे बारामतीचं विकासाचं मॉडेल पुढे केलं ते तर लोकांनी नाकारायला दिसलं होतं। सर, आपण एक विचार केला तर शरद पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकारणाचा थांगपत्ता कधी लागत नाही, जो आजतागायत लागलेला नाही। राहिला बारामतीचा विषय, तर इथं पवार विरुद्ध पवार लढाई असली तरी प्रत्यक्ष मगाशी मी सांगितल्याप्रमाणे
शरद पवार अजित पवारांना चेक देतील, मेट करणार नाहीत. आणि एकमेव शरद पवारांना बऱ्याचदा राजकीय केंद्रबिंदू म्हणून त्यांच्याविषयी सांगितलं जातं की ते कुठच्या क्षणाला कोणत्या पातळीचं राजकारण करतील हे सांगता येत नाही. त्याच्यामुळं त्यांच्या राजकारणाचा किंवा त्यांच्या राजकारणाविषयी आकल करणं फार मुश्किल जातं बऱ्याचदा. पण म्हणजे बघा, आता आज मी पण दिवसभर तिथे सभेत होतो, मी काही लोकांना पण भेटलो. मला असं दिसतंय की लाडकी बहीण योजनेचा फायदा पॉलिटिकली इनकॅश करता येईल अजित पवारांना, असं एक प्रायमा फेसी आपण म्हणू शकतो प्रथमदर्शन दिसतंय. तुम्ही म्हणताय की शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय किंवा ते काय करतील हे सांगता येत नाही. इतके वर्ष राजकारण कव्हर केल्यानंतर सुद्धा पवार इतके अनप्रिडिक्टेबल का राहिलेत? म्हणजे पत्रकारांच्या अनुषंगाने पण आपल्या इतके गप्पा चालल्यात म्हणून विचारतो. एक फार महत्त्वाचा विषय तुम्ही म्हणला की पवारांच्या मनात काय चाललंय. गेली 60 वर्ष राजकारणात आहेत. माणसं उभा करण्यापासूनची कामं पवार कुटुंबाने केली, वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी कामं केली. आपण फक्त बारामती नाही, आपण एक विचार करू थोडासा. अगदी इरिगेशनच्या बाबतीत ड्रिप्स म्हणजे ठिबक सिंचन असेल, फळबागा असेल, रोजगार हमी योजनेची सुरुवात असेल, पाझर तलावाची योजना असेल, शेततळ्यांची योजना असेल, रोजगार हमी योजनेवर आधारित फळबाग लागवड योजना असेल, दूध उत्पादनाची क्रांती बारामतीतून झाली. बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. पण हे पवारांच्या मनात काय चाललंय आता एवढं सगळं राजकारण झाल्यानंतर आपण बारामतीची किंवा पक्षफुटी बाजूला ठेवू, पण मला असं वाटतं की तुम्ही जर एकंदर सगळी महाविकास आघाडीचा आत्ताचा प्रवास बघितला तर काँग्रेस जास्त जागा मागत होतं, शिवसेना उद्धव ठाकरेंचे खटके उडत होते. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये हळूहळू वातावरण हे 85-85-85वर आलं. हे कसं आलं असेल? शरद पवारांना मला असं वाटतं की राजकारण खूप झालं आता ह्या म्हणजे काय उतरत्या काळामध्ये शरद पवारांना मसिहा व्हायचे असं मला वाटतं. आणि ते मसिहा व्हायचं अशा अर्थानं की महाराष्ट्राचा पुरोगामी विचाराचा जो वारसा आहे तो जपला पाहिजे. कारण भारतीय जनता पक्षाचं राजकारण हे व्यक्तिद्वेषी किंवा प्रस्थापित द्वेषी राजकारण आहे. म्हणजे अमित शहाने जसं मत व्यक्त केलं की तुम्ही ते मराठा आंदोलनाचं विसरून जावा, आम्ही जाट आणि गुजरांची आंदोलनं अशीच सगळी मोडीत काढली आणि पुन्हा तिथं कमबॅक केलं होतं. त्यामुळे तुम्ही मराठा आंदोलनाला जाऊ नका. याचा अर्थ असा की जे म्हणून कोणी मोठ्या झुंडशाहीने जातील त्या झुंडशाहीचा आम्ही विचार करणार नाही. ह्याच्यामधला जो विचाराचा जो हे म्हणजे पगडा आहे किंवा प्रभाव आहे महाराष्ट्रातला तो पुरोगामी विचारांचा आहे आणि तो कायम जपण्यासाठी शरद पवार आता काम करतात असं मला वाटतं. म्हणजे विचारांचा वारसा वगैरे या सगळ्या गोष्टी नेत्यांना चालूच होतात. अजित पवारांच्या भाषणात पण पुन्हा एकदा छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा पण परत उल्लेख झाला. मी असं म्हणतोय शरद पवार हे आपण असं म्हणू की अनप्रेडिक्टेबल ठरत आहेत, त्यामुळे ते अजित पवारांना जास्त राजकीयदृष्ट्या घातक असतील असं वाटतंय का? नक्कीच. त्याचं कारण असं आहे की बारामतीमध्ये जसा ज्येष्ठ नेते शरद पवारांना मानणारा वर्ग आहे तसाच अजित पवारांना मानणारा वर्ग पण आहे. युगेंद्र पवारांची मेन ताकद आणि मुख्य स्रोत मुख्य शक्तीस्थान हे शरद पवारच आहेत. प्रत्यक्ष बारामतीची लढाई ही युगेंद्र पवार आणि अजित पवार यांची नाहीच आहे. प्रत्यक्ष लढाई ही शरद पवार आणि अजित पवार अशीच असणार आहे. कारण युगेंद्र पवारांच्या मागं मोठी शक्ती जी उभा आहे ती शरद पवारांची असणार आहे. त्यावेळी सुद्धा लोकसभेला ती सुनेत्र पवार किंवा सुप्रिया सुळे अशी नसून ती मागची हीच लढाई थेट शरद पवार आणि अजित पवार अशीच होती. बरं बघा, म्हणजे आता इतके वर्ष राजकारण कव्हर केल्यानंतर शरद पवार कोणाचं नॉमिनेशन फॉर्म भरायला गेलं आठवतंय का? अजूनपर्यंत आता मी ज्या निवडणुका पाहिलेत त्यामध्ये तर शरद पवार कधी फॉर्म भरायला गेले नाहीत. पण आज शरद पवार युगेंद्रदादांचा फॉर्म भरण्यासाठी स्वतः गेले आणि नक्कीच येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे चित्र स्पष्ट होईल की काहीतरी हातचा राखून शरद पवारांचे गनिमे कावा काहीतरी असतो आणि ते चित्र स्पष्ट होईल. पण म्हणजे मला ते इतकं सूचक वाटलं कारण मी पण बऱ्याच जणांशी बोललो ते म्हटले पवार तर कधी कोणाचं नॉमिनेशन फॉर्म भरायला त्यासाठी गेलेले असं मी बघितलेलं नाही. अजित पवारांच्या बाबतीत पण झालेलं असं कोणी पाहिलेलं नाही. बाकी ते प्रचाराला वगैरे सगळीकडे असतात. पण पवार हे प्रिडॉमिनेंटली सांगण्याचा प्रयत्न करतात का की मग युगेंद्र नाही तर त्याच्या जागी मीच उभा आहे आणि ते समजून तुम्ही मला मत दिलं पाहिजे अशा पद्धतीचं काही म्हणजे मेसेज द्यायचा सगळ्यातून प्रयत्न होता का? साहजिक आहे. कसं आहे माहिती आहे का, आता युगेंद्र पवार म्हणजे लोकांना त्यांनी असं दाखवून दिलं की युगेंद्र पवारला मत म्हणजे मला मत आहे थोडक्यात. आणि ते कसं आहे की इथं शक्ती प्रदर्शन आहे, त्याला माहीत होतं इथं शक्ती प्रदर्शन आहे, तर त्या शक्ती प्रदर्शनाला मीच जर गेलो तर मीच मोठी शक्ती युगेंद्रच्या पाठीमागं ही दिसती. त्यामुळे कसं आहे युगेंद्र पवारला शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही, कारण की त्यांच्या पाठीमागाची शक्ती स्त्रोत आहे ती पवार साहेब आहेत आणि ती ऊर्जा काय ती त्यांनाही माहिती आहे. म्हणून त्यांनी काय केलं, शक्ती प्रदर्शन काही केलं नाही, फक्त साध्या पद्धतीनं त्यांनी फॉर्म भरला. आणि ह्यात शांत राहून ते काय करताल त्यातून सांगता येणार नाही. कारण पवार साहेबांचं कसं आहे पोटात काय तोंडात काय डोक्यात काय आणि निर्णय होणार आहे काय ते कुणालाच कळत नाही. त्यामुळे त्यात जे दिवस दिवाळीनंतर ना खरी क्रेस प्रचार दिवाळीनंतर येणार आहे. तेव्हा कळेल की नेमकं मुद्दे काय आणि कोण कुठल्या पद्धतीने लढणार आहे आणि पवार साहेब काय मुद्दे घेणार आहे
कारण की लाडकी बहीण योजना आपण म्हणतो, लाडकी बहीण योजना त्यांनी आपलं डायव्हर्ट करण्यासाठी त्यांनी काय केलं, महाविकास आघाडीमध्ये बिघाड झाला ही त्यांनी बातम्या लावल्या. पण ह्या बातम्या चालल्या त्या, कारण की लोकांनी तिकडं कल कमी झाला. हां, आणि त्यांचं आता सांगण्याचं काय उद्दिष्ट की लाडकी बहीण 1,500 देतात आणि तर आपली महागाई वाढती आणि आपली महिला जी आहेत आणि ती सुरक्षित नाही, ते दाखवायचा प्रयत्न करतात. आणि हे अजित पवार गटाकडनं काय चाललंय, एक नरेटिव्ह सेट केला जातोय की पवार साहेब आमच्या बाजूने आहे आणि यावेळेस पवार साहेबांनी म्हणजे सूट दिली या इलेक्शनला, असं एक नरेटिव्ह चाललं आता. म्हणजे काय म्हणू की बाय दिलंय अशा पद्धतीचं हे चालू आहे आता बारामतीमध्ये. त्यांचे काय पद्धतीने बोलतात. आजच्या घटनेचा आपण दिनक्रम पाहू. आज अजित पवारांची एका बाजूला रॅली होती, त्यातून त्यांना शक्ती प्रदर्शन करायचं होतं. जनसमुदाय पण मोठा होता, लोकांचं समर्थन होतं. पण त्या क्षणी शरद पवारांनी आणखीन एक खेळी खेळली गेली, स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करायला गेले. तिथं जर स्वतः योगेंद्र पवार गेले असते तर ना मीडिया कॅम्पेनिंग झालं असतं, ना पब्लिसिटी मिळाली असती. पण तिथं शरद पवार गेले, हा मुद्दा महत्वाचा आणि हा फॅक्ट आहे, चर्चेत राहिलं, त्यामुळं तो चर्चेत आला. बघा हे आता म्हणत होते की पवारांच्या पोटात काय ओठात काय, मग ते परत करतील काय आणि ऐनवेळी डोक्यातून ते सांगतील काय, विरुद्ध जे पोटात आहे तेच ओठावर, अशी ही लढाई का मग बारामतीची. पवार साहेबांची स्ट्रॅटेजी आम्ही नेहमी म्हणतो की शरद पवारांच्या हे म्हणलं तसं त्यांच्या राजकीय गणितांचा थांगपत्ता शेवटच्या क्षणी कुणालाही आलेला नाही, ना बारामतीला आलेला आहे, ना महाराष्ट्राला आलेला, ना देशाला आलेला आहे. तुम्हाला सांगतो 1+1ची बेरीज नेहमी आम्ही बोलतो, 1+1ची बेरीज 2 होते, पण शरद पवारांच्या दृष्टीनं, पवार साहेबांच्या दृष्टीनं ती 1+1ची बेरीज 11 असते. तसं बघायला गेलं तर शरद पवार दाखवतात एक दिशा आणि त्यांच्या मनात दुसरंच काहीतरी चाललेलं असतं. हे आता लोकसभा निवडणुकीमध्ये फक्त असं वाटत होतं की सुप्रिया सुळेंचा पराभव निश्चित आहे, कारण एकीकडं महायुतीने लावलेली ताकद, अजितदादांची ताकद, कारण संस्थांचे सगळे पदाधिकारी एका बाजूला होते, एका दुसऱ्या बाजूला बघितलं तर पदं स्वीकारायला सुद्धा लोक तयार नव्हते. मात्र जो कॉन्फिडन्स शरद पवारांमध्ये होता तो मात्र कुठल्याही पदाधिकाऱ्यांमध्ये दिसलेला नाही. सुरुवातीला लोकसभा निवडणुकीच्या वेळेस बारामतीतली स्पष्टपणे कुठल्याही गोष्टीवरती भूमिका जाहीर करायला घाबरत होती. मात्र जशी निवडणूक जवळ आली त्यावेळेस मात्र आम्ही लोकांना भेटलो, 10 लोकांना भेटलो ना, मग 7 लोक सांगायची की नाही त्यावेळेस सुप्रिया सुळे निवडून येतील. कारण का की शरद पवारांचा सन्मान बारामतीकरांनी त्यावेळेस जपला. मात्र ह्यावेळेस मात्र त्यावेळेस लोक म्हणत होते की आम्ही लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा. मात्र तीच जर स्थिती आत्ता जर लोकांनी धरलेली असेल तर त्या दृष्टीनं शरद पवारांनी जी स्ट्रॅटेजी अवलंबलेली आहे, आज जर बघितलं अजितदादांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं, त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र त्या पॉवरच्या विरोधात शरद पवार एकटे योगेंद्र पवारांच्या बाजूने होते. ही खऱ्या अर्थानं योगेंद्र पवारांची खरी मोठी ताकद आहे. योगेंद्र पवार नवखे आहेत हे सगळ्यांना मान्य आहे, पण त्याच्या पाठीमागे जे शरद पवारांची जी ताकद आहे ही ताकद मात्र तशी सत्ताधाऱ्यांना अजितदादांना थोडंसं धडकी बनवणारे आहे. मात्र अजितदादांनी ज्या चुका लोकसभा निवडणुकीमध्ये केल्या त्या चुका मात्र विधानसभेमध्ये होऊ नयेत यासाठी पूर्ण स्ट्रॅटेजी बदलली. तुम्हाला सांगतो आता पूर्वी काय असायचं की एक नेता एखादा गेला की त्याच्या पाठीमागे हजारो मतदार गेले, आता ते राहिलेलं नाही. सध्या हाय प्रोफाईल राजकारणाचे दिवस पूर्णपणे संपलेले आहे. सध्या जो शेवटपर्यंतचा जो घटक आहे कॉमन मॅन जो आहे तोच निर्णायक आहे. म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये कॉमन मॅनचा जी निर्णायक जी भूमिका होती तीच निवडणुकीमध्ये दिसली, निकालामध्ये दिसली. विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा कॉमन मॅनची ताकद जी आहे तीच निर्णायक ठरणार आहे. आणि मला वाटतं बारामती विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत अजितदादा प्रत्येक पाऊल मात्र फार जबाबदारीनं आणि सावध पद्धतीनं घेत आहेत. मात्र हा लोकसभेसारखं त्यांनी घेतलेलं नाही. त्यांनी पदाधिकाऱ्यांना सुद्धा काय आलं माहिती आहे का की सध्या तुम्हाला सांगतो पूर्वी म्हणजे 5 वर्षापूर्वीची स्ट्रॅटेजी होती की मतदारांची की म्हणजे जी भूमिका होती ती आता राहिलेली नाही. आता काय होतं की मतदारांचा ट्रेंड पूर्णपणे बदललेला आहे. बारामतीतली स्थिती सांगतो, जो सायलेंट वोटर आहे ना, सायलेंट वोटर तो आपण महाविकास आघाडींनी कितीही टीका करू द्या, परंतु सायलेंट वोटर जो महिला आहे ना तो आपल्या बाजूला सध्याच्या स्थितीला मात्र महायुतीने ना अजित पवारांनी आपल्याकडे इनकॅश केलेलं आहे. कारण त्यांच्या सभामध्ये जे दिसतात महिलांची संख्या ते जर बघितलं तर ते त्यांच्या दृष्टीनं पॉझिटिव्ह बाब आहे. जरी महाविकास आघाडीनं त्या योजनांवरती टीका केलेली असली तर आजच्या स्थितीला महिलांना जो मिळालेली जे 1500 रुपयाचं जे काय मदत आहे ती त्यांच्या दृष्टीनं मोठी आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं ती जी ताकद आहे ती महिलांची जी ताकद आहे जो सायलेंट वोटर तो कॅच करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून होत आहे आणि त्याचा फायदा कदाचित बारामतीमध्ये सुद्धा होईल असं वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला जबाबदारीने सांगावंसं वाटतं की बारामतीची डेव्हलपमेंट झाली, 9000 कोटीची विकास कामं अजितदादांनी केली, बेशक केली, ते त्यांना क्रेडिट आहे.
पण खऱ्या अर्थानं बारामतीचं जो मूळ डेव्हलपमेंट आहे या ठिकाणी तुम्हाला सांगतो, पाण्याचा प्रश्न सध्या कळीचा मुद्दा प्रत्येक निवडणुकीमध्ये होतो जिरायती भागामध्ये. मात्र बारामतीमध्ये आता मगाशी कोणीतरी सांगितलं, लोक म्हणतात की या ठिकाणी 60 कोटीचं स्टँड बांधलं, काय गरज होती किंवा मोठमोठ्या इमारती झाल्या. परंतु एक लक्षात घ्या की बारामतीमधून आज एवढी रोजगार निर्मिती झालेली आहे, त्यामुळं बारामतीचं जे डेव्हलपमेंट तालुक्याचं ठिकाण असूनही जिल्ह्याच्या सुविधा या ठिकाणी आहेत, मोठमोठे रोजगार आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जर आपल्या भिगवण रोडला जर गेला तर पुण्यामधला जो लक्ष्मी रोड आहे ना, त्या पद्धतीनं उद्योगधंदे तिथं मोठमोठे मॉल्स आलेले आहेत. त्यामुळे बारामती MIDCमध्ये जागतिक लेवलच्या कंपनी आहेत. त्यामुळे बारामतीची उलाढाल वाढलेली आहे, ती प्रचंड वाढलेली आहे. त्यामुळे तुम्हाला म्हणा आर्थिक महसूलही तेवढा बारामतीतून तेवढा शासनाला जातो, ही जमेची बाजू आहे. मला दादांचा विकासाचा मुद्दा मला असं वाटतं तो लोकसभेला पण होता, ज्याला बारामती मॉडेल असं फ्रेज आउट करण्यात आलं होतं. आता पण दादा म्हणतात, आजचं भाषण सुरू झाल्यानंतर तेव्हा पण ते विकासाचाच विषय त्यांनी काढले. पण मला ना एक म्हणजे प्रश्न असा पडतो की दादा अचानक इतके गुलाबी कसे झालेत बरं? म्हणजे ते काय फक्त जॅकेट पुरतं मर्यादित नाही. मी काही दिवसांपूर्वी लोकांशी बोलत होतो, तर दादांचा जो बदलता स्वभाव आहे, दादांचा म्हणजे भाषणात त्यांनी उल्लेख केला की त्यांनी पूर्वीचं जे अजित पवार होते, अजितदादा होते, ते पटकन एखाद्या सभेत कोणी उठला तर पटकन सांगायचं तू खाली बस. पण आज तसं झालेलं नाही. अगदी त्यांनी समजावून त्यांचा स्वर बदललेला आहे. अर्थात काही दिवसांपासून ज्या पद्धतीचं गुलाबी सगळं वातावरण झालेलं आहे, तर अजितदादांची भाषणंसुद्धा ते अगदी लिहून दिली जातात, ती वाचली जातात, अशा पद्धतीचे टीका त्यांच्यावर व्हायला लागली. कारण मनमोकळे जे परखड दादा होते ते भाषणांमधून व्यक्त होताना अजितदादा दिसत नाहीत. अर्थात त्यांच्या या सगळ्या बदलत्या इमेजचा त्यांना फायदा होणार आहे. कारण अजितदादांचं गेल्या काही वर्षांपासूनचं राजकारण जे आहे ते त्यांचा रोखठोक स्वभाव आणि परखड नेते म्हणून त्यांची ओळख आहे. पण जो लोकसभेमध्ये जो पराभव झाला सुनेत्रा पवारांचा, अर्थात बारामतीकरांनी त्यांना स्वीकारलं नाही आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांचा 1,58,365 मतांनी विजयी झाला. त्यामुळे अजितदादांचा स्वभाव बदललेला आहे असं आम्हाला वाटतं. कारण अजितदादा ज्या पद्धतीनं पूर्वी बोलायचे ते आता त्यांचं बोलणं चुकांमधून स्वतःला सुधारलेलं आहे. कदाचित किंबहुना त्यांच्या ज्या परिसर म्हणजे आसपासची लोक आहेत त्यांनी देखील बदलायला प्रवृत्त केलेलं आहे. पण बारामतीमध्ये अजितदादांनी विकास केला तर निश्चितपणे विकास केलेला आहे. जवळपास 9,000 कोटी रुपयांचा विकास त्यांनी केल्याचं सांगतात. पण दुसरा आरोप त्यांच्यावर लादला जातोय की मलिदा गँग त्यांनी मोठ्या प्रमाणावरती त्यांनी पण आज उल्लेख केला. मलिदा गँग सक्रिय केलेली आहे. अर्थात मलिदा गँग जे आहे ते अजित पवारांनी सक्रिय केलेली नाही, पण त्यांच्या जवळचे जे पदाधिकारी पूर्वी काम करत होते त्यांनी या सगळ्या मलिदा गँगला चालना दिली असं माझं मत आहे. कारण गावोगावचे सरपंच आहेत ते सरपंच हे कुठंतरी विकास घडवण्याचं काम करायचे. पण गेल्या काही दिवसांपासून आता हे सरपंच जे आहेत ते स्वतः ठेकेदारी सुरू केलेली आहे आणि स्वतःच कामं घेत आहेत. त्यामुळं जी मूलभूत लोकांची प्रश्न आहेत ते सुटले जात नाहीत. रस्ते, गटार लाईन आणि ज्यातून जास्तीचे पैसे मिळतात अशीच कामं गावागावांमध्ये झालेच आहेत. इंटरेस्टिंग. त्यामुळे हा जो आकडा फुगलेला दिसतोय, पण लोकांच्या मनामध्ये जे लोकांचे प्रश्न सुटायला पाहिजे होते, लोकांना घरकुलं मिळायला पाहिजे होती, त्या तुलनेत पाणी प्रश्न सुटलेला नाही. पण रस्ते झालेत गावामध्ये, इमारती झाल्यात, ज्यातून जास्तीचे पैसे कमिशन मिळेल सरपंचांना किंवा पदाधिकारी. म्हणून ते मलिदा गँग असं ते सगळे फ्रेज वाटते. मला तुम्हाला एक नाही जयदीपकडे तुम्हाला एक थेट प्रश्न विचारायचा आहे. त्याचं कारण असं आहे, मी आधी प्रश्नच विचारतो. मी शरद पवारांशिवाय अजित पवार कोण आहेत ह्याचं उत्तर देणारी ही निवडणूक असेल का? नक्कीच. शेवटी एकूण एक कितीही विचार केला, जर का या निवडणुकीत अजित पवारांचा, आपण जर तर बोलतो, जर का अजित पवारांचा पराजय झाला तर प्रत्यक्ष शरद पवारांना शह देण्यासारखं होणार आहे. कारण ही शरद पवारांच्या प्रतिष्ठेची निवडणूक असा देखील एक विचार प्रवाह आहे. त्यामुळं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे शरद पवार अजित पवारांना चेक देतील, मेट करणार नाही. जयदीप आलाय तर त्याला पण आपण विचारू. आज मला भाषणामध्ये म्हणजे मी याआधी पण लोकसभेला आलो होतो किंवा त्याच्या आधी अजित पवारांची भाषणं वेगवेगळ्या ठिकाणी कव्हर केलीत राज्यभरात. दादा इतके प्रवाही, मला असे इतके म्हणजे ते प्रवाही असतात पण ते ज्या पद्धतीने असतात ते आज मला असं दिसलं की तो एक झरा आहे, ज्या झऱ्यामध्ये मध्येच दगडतात त्यावेळी त्याचा प्रवाह वरती जातोय, परत तो खाली येतोय, परत तो वरती जातोय, परत तो असा फ्लो, मला म्हणजे असा तो एकदा सरळ फ्लो असतो, तसा ग्राफ इन्क्लाइन डिक्लाइन असा इतका दिसलेला नाही. आजचं भाषण डिकोड कसं करायचं रे?
अजित पवारांची भाषणं जर बघितली ना तर ती अशी सहज असतात, ठरवून केलेली नसतात. परंतु ज्यावेळेस अजित पवार एखाद्या ठिकाणी गेले वाचून जर भाषण करत असतील तर मात्र तो फ्लो कायम राहतो. अजित पवारांची भाषणं आजपर्यंत अशीच राहिलेली आहेत. म्हणजे कधी दिल्लीचं सांगतात, कधी बारामतीत सांगतात, कधी राज्याचं सांगतात. खरं तर अनेकांनी चर्चा झाली की सातत्यानं चर्चा होतीये की बारामतीमधून लोकसभेला सुप्रिया सुळेंना लीड मिळालं, 48,000चं लीड मिळालं. तर अजित पवारांवर लोकांची नाराजी होती का, तर ती काही प्रमाणात होती. पण 90% नाराजी ही त्यांच्या आसपासच्या पदाधिकाऱ्यांभोवती होती. लोकांना काहीतरी दाखवून द्यायचं होतं की बाबा हे चुकलेलं आहे, तुम्ही वारंवार तक्रारी करून यांच्याकडे लक्ष दिलं नाही, म्हणून हा रिझल्ट होता. अजित पवारांना लोकसभेला नाकारलं लोकांनी, परंतु विधानसभेला तसं होईल का, तर तसं आत्ता सांगता येत नाही. आजही लोक जर बारामती शहरात जर विचार करायला गेलं तर बारामती शहरात अजित पवारांचं काम आहे. लोक बारामतीत अजित पवारांनाच मतदान करणार असं म्हणतात, परंतु ग्रामीण भागाचा कौल काहीसा वेगळा आहे. खरं तर अजित पवार हे आता बदललेले वाटत आहेत. खरं तर हे अजित पवार बदललेले आहेत का, मगाशी आता वसंतदादांनी सांगितलं की वसंत बदललेत थोडेफार. खरं तर अजित पवार बदललेले नाही, ती परिस्थितीनं त्यांना बदलण्यास भाग पाडले गेलेले. कारण आता जर अजित पवारांचा जो रोखठोक स्वभाव होता तो आजही आहे, परंतु आता त्यांनी थोडंसं नमतं घेण्याचा प्रयत्न. दादांच्या भोवतीची राजकीय अपरिहार्यता तिथून ते अगदी तर तसंच म्हणावं लागेल. कारण जर तसं नाही ना झालं तर शरद पवारांच्या अस्तित्वाची लढाई नाहीये ही. शरद पवारांनी त्यांचा करिश्मा असं म्हणलं तर वावगं ठरणार, त्यांनी दाखवून दिलाय लोकसभेला. अजित पवारांच्या अस्तित्वाची लढाई ही बारामतीच्या अस्तित्व म्हणजे अजित पवार जर बारामतीतनंच जर पराभूत झाले, जे की होण्याची शक्यता आता या क्षणाला तरी तर नाहीये, परंतु जर तसंच झालं तर अजित पवार पुढे काय असतील, राज्यापुढे काय प्रोजेक्ट करणार आणि याचा इम्पॅक्ट ना राज्य लेवलला पडणार आहे. ही बारामतीची निवडणूकच नाहीये, ही राज्याची निवडणूक आहे. आणि त्या पद्धतीनं आता अजित पवार कामाला लागलेले आहेत आणि ते करावं लागेल. हे दोन्ही पार्टीकडून करावं लागेल. दुसरीकडे अजित पवार एकीकडे काम करताना असं अजित पवारांना जसं काम करावं लागेल ना तसं शरद पवारांना पण करावं लागेल. नाहीतर असा राज्यात मेसेज जाईल की ही नुरा कुस्ती आहे की बाबा इथं नाही तर मग तिथं नाही. मग ह्याचा इम्पॅक्ट दोन्ही पक्षांना किंवा दोन्ही राष्ट्रीय नेत्यांना त्याची किंमत मोजावी लागेल जर इथं लक्ष नाही दिलं तर. काय इंटरेस्टिंग आहे म्हणजे ते फक्त मी आज पार्थ पवारांशी बोललो ते असं मला असं म्हणाले की मागच्या वेळी 5-6 आमचे जे पवारांमधले नातेवाईक होते ते नातेवाईक आमच्या पाठीशी उभे नाही राहिले आणि पवार रेतर जे नातेवाईक होते ते आमच्या पाठीशी राहिले आणि त्याचा आम्हाला एक रिव्हर्स इफेक्ट या सगळ्याचा झाला. तर मला पुढे यामध्ये विचारायचं आहे की एकीकडे कुटुंबाचं राजकारण टॅकल होणं, दुसरीकडे तालुका आणि तिसरीकडे आता राज्यस्तरावरती ह्याचे होणारे रिपरकशन्स जे काय असतील परिणाम या सगळ्याचा होईल असं दिसतंय. आत्ताच्या घडीला अजित पवारांनी आज जे काय हे सगळं भाषण केलं त्यांनी यातले 2-3 मुद्दे म्हणजे ॲट द एंड काय होतं की ते सिंपथी विरुद्ध डेव्हलपमेंट ह्याच पद्धतीचा नेरेटिव्ह होता. पण मग आज अजित पवार जेव्हा स्वतः सिंपथीबद्दल बोलतात, आज अजित पवार एकीकडे म्हणतात की तुम्ही ह्या सिंपथीला बळी पडू नका, तुम्ही विकासाकडे लक्ष द्या, त्यांचे जो प्रश्न सुटणार आहेत. पण दुसरीकडे अजित पवार स्वतः इतके भावनिक होत आहेत, ते स्वतः इतके भावुक होत आहेत त्या सगळ्यामध्ये. आणि एक काउंटर क्वेश्चन होता बरं का की हे घर तात्यासाहेबांचं घर कोणी फोडलं. हा जो काउंटर क्वेश्चन आहे तो नक्की काय मेसेज देतोय. नाही तसं बघायला गेलं तर तुम्हाला सांगतो की बारामतीकरांना मूळ पवार कुटुंबामध्ये जो राजकीय संघर्ष निर्माण झाला तो पवार म्हणजे बारामतीकरांना कधीही मान्य नव्हता, आजही मान्य नाही. म्हणजे हे आवर्जून सांगावं लागेल की विधानसभा निवडणुकीवेळेसुद्धा की त्याच्या अगोदर ज्यावेळेस दोन्ही पवारांमध्ये ज्यावेळेस राजकीय संघर्ष निर्माण झाला, अजितदादांनी राष्ट्रवादी जो पक्ष आहे तो हे केला, त्यांनी राजकीय लढाईसुद्धा ते जिंकले ह्याच्यामधून कोर्ट न्यायालयातून. त्यानंतर बारामतीकरांना अजूनही वाटतं बारामतीकरांना की दोन्ही पवारांनी एक व्हावं वाटतं. पण आज जर बघितलं तर तसं बघायला गेलं तर अजितदादा म्हणत होते की डेव्हलपमेंटवरती बोला, कोणी म्हणजे भावनिक होऊ नका. मात्र आजच्या सभेमध्ये मात्र त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी ते जो कौटुंबिक वाद चव्हाट्यावरती यायला नको होता तो आला, त्यामुळे ती खंतही त्यांनी बोलून दाखवली. तसं बघायला गेलं तर तुम्हाला सांगतो आत्तापर्यंत पवार कुटुंबियांचं जे राजकीय यश आहे ना ते त्यांची कौटुंबिक एकत्र ताकद. ज्यावेळेस अशी परिस्थिती तुम्हाला आपण पाठीमागे जाऊया की ज्यावेळेस सुप्रिया सुळे राजकारणात येणार होत्या त्यावेळेस असं झालं की अजितदादा आणि सुप्रिया सुळेंमध्ये राजकीय वाद निर्माण होईल तशी परिस्थिती माध्यमांनी रंगवली. मात्र त्यावेळेस काय केलं, शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना स्वतः राज्यसभेवरती जाऊन त्यांनी लोकसभेला पाठवलं. आणि त्यानंतर ज्यावेळेस रोहित पवार माड्यातून लढले त्यावेळेस आणि सुप्रिया सुळेंना बारामतीची सीट दिली, होम सीट दिली. आणि ज्यावेळेस असं झालं की ज्यावेळेस रोहित पवार अजितदादांचे जे पुतणे आहेत
राजेंद्र पवारांचे चिरंजीव आमदार रोहित पवार ज्यावेळेस राजकारणात आले त्यावेळेस सुद्धा अशी परिस्थिती झाली की आता अजित पवार आणि रोहित पवारांमध्ये राजकीय वाद निर्माण होतो काय. त्यावेळेस ही शरद पवारांनी रोहित पवारांना कर्जत जामखेडला पाठवलं आणि म्हणजे त्यांनी ज्या वेळेस अशी परिस्थिती होईल त्यावेळेस कौटुंबिक वाद आपल्यामध्ये कुठलाही चव्हाट्यावरती येऊ नये याची खबरदारी शरद पवारांनी सुरुवातीपासून घेतली. ही त्यांची राजकीय ताकद होती, त्यांचे राजकीय गणित होती. म्हणजे कुटुंबात जर संघर्ष निर्माण नाही झाला तर कुटुंबामध्ये एकोपा जर असेल तर राजकारणामध्ये आपण सक्सेस होतो. ती त्यांनी म्हणजे ते जपलं. मात्र ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळेस अजित पवारांनी विरोधात जायचा निर्णय घेतला त्यावेळेस मात्र सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिल्यामुळं तो जो कौटुंबिक वाद आहे तो चव्हाट्यावरती आला, आणखी स्ट्रेस झाला. मात्र यावेळेस जरी कौटुंबिक वाद झाला असला तरी अजितदादा मात्र मोठ्या प्रमाणावरती खबरदारी घेतात की हा वाद. परंतु आजच्या सभेमध्ये मात्र त्यांनी भावनिक होऊन एक प्रकारे मला माहीत सांगता येणार नाही की नक्की त्यांना त्यातून काय दाखवायचं होतं हेच पुढापर्यंत हां, पण त्याचा इम्पॅक्ट म्हणजे मतदारांवरती होईल की नाही थोड्या दिवसात कळणार. मला मूळ मुद्दा हा सगळ्यातून विचारायचा आहे की लोकसभेला मी सुनेत्रा पवारांना उतरवून चूक केली. ही चूक लेट्स कन्सिडर की ही चूक झाली आणि त्यामुळे ते प्रकरण हे झालं. पण लोकसभेला सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंच्या विरोधात उतरवून चूक झाली. तीच चूक शरद पवार आता विधानसभेला करत आहेत असं काही आहे का, किंवा अशा पद्धतीचं एक दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय का की बघा तुम्ही लोकसभेला तुम्ही घरातला उमेदवार दिला तर विधानसभेला आता आणखी तुम्ही एक घरातला उमेदवार दिला. कारण अजित पवार आत्ताच्या घडलं जे म्हणाले की बघा यावेळी तुम्हाला माहिती होतं की मी इथून सीट लढणार आहे, मी इथून जागा लढणार आहे, तुम्हाला माहिती होतं, मग अशावेळी घर फोडाय अशावेळी नक्की कोणी घर फोडलं किंवा कोणी उमेदवार दिला. आणि मग ते असं म्हणाले की मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा मला असं कळलं की साहेबांनी सांगितलं फॉर्म भरायला. नक्की सूचित काय करायचं दादांना या सगळ्यात? आता कसं आहे माहिती आहे का, आता दादाने मग सांगितलं की सुप्रियाच्या विरुद्ध मी म्हणजे सुनेत्रा पवारला उभं करून चूक केली. पण कसं आहे माहिती आहे का, ते चूक आता ते म्हणत होते की आता युगेंद्र उभं न केलं पाहिजे. पण जर तसं नसतं केलं तर ह्याच्या पडसात राज्यात वेगळे उमटले असते. कारण की शेवटी पवारांना ते बी खेळी खेळायचे, कारण की ते हितांना बघते ते राज्यातही बघत असतात. तर ते जर त्यांनी असं नसतं केलं तर नुकसान त्यांचं आहे. त्यामुळे त्यांनी ते उमेदवार उभं केला. आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं कसं आहे की दादांचं कसं आहे, आता विकासावर आता सगळं त्यांचं चाललं आहे राजकारण. आणि इथून पुढे दिवाळीनंतरनं जे काय मुद्दे आहेत त्याला काय नाही त्याला महत्त्व ठरणार आहेत आत्ता. हां, त्यामुळं आता हे चूक आहे का चूक आहे का बरोबर आहे ते आता दिवाळीनंतरच खरं ते समोर येईल. इंटरेस्टिंगली उद्याच्या भाषणानंतर आणखी याचे वेगळे अर्थ निघतील. स्वतः शरद पवारही भाषण करणार नाही का? पवार साहेब काय खुलासा करतायत घर फोडण्यावरती याच्यावर सगळं पाहणं महत्त्वाचं आहे. पण मला असं वाटतंय की अजितदादा ज्या पद्धतीने बोलले की पवार साहेबांनी युगेंद्र पवारांना उमेदवारी दिली आणि त्यामुळे तात्यासाहेबांचं घर फोडलं का, म्हणजे तर आईंनी सुद्धा सांगितलं होतं की उमेदवार दादांच्या विरोधात देऊ नका, तरी सुद्धा पवार साहेबांनी ऐकलं नाही आणि पवार साहेबांनी इमोशनल अपील झालं. पण मला असं वाटतं उद्या जी सभा होणार आहे युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी तिथं पवार साहेब नक्कीच या प्रश्नाचं उत्तर देतील आणि रोखोक त्यांचं मत व्यक्त करतील. पण आपण जर पाहिलं बारामतीचं राजकारण जे आहे ते लोकसभेपासून वेगळ्या अँगलनं फिरतंय. खरं बारामतीचा विकास झाला आहे तर नक्की झालेला आहे. अजितदादांनी तो विकास केलेला आहे, विकास पुरुष म्हणून त्यांची ओळख आहे. पण भाजपसोबत जाणं हे बारामतीकरांना पटलेलं नाही. ते अगदी महत्त्वाचं आहे. एक मिनिट तुमच्याकडे यामध्ये मी येतो, शेवटाकडे आपण चाललो होतो. आपण थोडं मला असं वाटतं की हे एक नरेटिव्हचं बॅटलपेक्षा एक्झिस्टन्शियल बॅटल आहे की आता अस्तित्वाची लढाई आहे. अजित पवारांसाठी ती जास्त आहे बघा, जयदीप ते सांगितल्यानुसार. अशा वेळी अजित पवारांचं आत्ता नक्की कोणत्या रस्त्यावर चाललेत हळूहळू, म्हणजे ते काय म्हणू की आपण काळजीपूर्वक पावलं टाकतात दॅट इज फाईन, पण पवारांना त्यांना येणाऱ्या काळात टॅकल करायचं आहे. त्यामुळे आत्ता हे नरेटिव्ह नक्की कोणत्या पातळीवर दिसतं तुम्हाला? नाही, जसं तुम्ही म्हणाला तसं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ही शरद पवारांच्या पण अस्तित्वाची आहे आणि अजित पवारांच्या पण अस्तित्वाची. पण शरद पवारांनी त्यांचं काम करून दाखवलं लोकसभेमध्ये. आता अजित पवारांना जास्त सगळ्यात महत्त्वाचं आहे. अजित पवारांना विधानसभा जिंकायची किंवा त्यांचे ते उमेदवार निवडून आणायचे, कारण त्याच्यावर त्यांचं राजकारण असणार आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये अजित पवार जास्त सावधपणे पाऊल उचलतात. आणि ते शरद पवारांना टॅकल करण्यापेक्षा ही सीट चांगल्या मताने कसं निवडून येता येईल असं ते बघतात. कारण कमी मताधिक्याने सीट निवडून येणं हे देखील अजित पवारांसाठी जिकिरीचं असणार आहे. त्यामुळे ते जास्तीत जास्त एक मताचा वापर करतायत किंवा विचार करतायत. म्हणूनच त्यांनी भाजपच्या नेत्यांसाठी सुद्धा आवाहन केलं की त्यांना बरोबर घ्या, त्यांना सन्मानाने वागवा. ह्याच्या आधी हा जो म्हणजे सन्मान हा इतरांना मिळाला होता का, हा देखील भागवताना सगळं महत्त्वाचं. शेवटची काय म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघ हा बाकीच्या मतदारसंघापेक्षा वेगळेला आहे. त्याचं कारण असं वेगळं आहे. त्याचं कारण असं आहे की पवारांभोवती हा फिरलेला मतदारसंघ आहे.
म्हणजे पवार हे फक्त नाव नाही आहे, परंतु अनेक संस्था या पवारांच्या ताब्यात आहेत आणि त्याच्या माध्यमातून यांनी राजकारण केलेलं आहे. म्हणजे KVK असेल, वेगवेगळे कॉलेजेस असतील, विद्याप्रतिष्ठान असेल, या माध्यमातून त्यांनी राजकारण केले आणि इथं प्रत्येक पवार महत्त्वाचे आहेत. त्याचं कारण आहे की प्रत्येक पवारांची वेगळे मतदार आहेत किंवा त्यांचा प्रत्येक गावात कनेक्ट आहे. आता अजित पवारांच्या बाजूनं एक महत्त्वाची बाजू अशी आहे की या ठिकाणी राजेंद्र पवार नाहीत, रोहित पवार नाहीत, सुनंदा पवार नाहीत. सुनंदा पवारांचं काम आहे बचत गटासाठी, या ठिकाणी नाहीत कारण त्यांचा मुलगा कर्जत जामखेडला रोहित पवारांसाठी प्रचाराला गेला. तसेच राजेंद्र पवार देखील प्रचाराला गेलेत. रोहित पवारांनी आधी कधी इकडं लक्ष दिलं नव्हतं, लोकसभेला दिलं होतं. त्याच्यामुळं आता नेमकं कोण कसा प्रचार करतं किंवा कोण कशा पद्धतीनं जातं, शरद पवार आणि सगळ्यात महत्त्वाचं ना सुनेत्रा पवारांनी प्रचार करू देत, जय पवारांनी प्रचार करू देत किंवा पार्थ पवारांनी प्रचार करू देत किंवा इकडं दुसऱ्या बाजूनं कुठल्याही पवारांनी प्रचार करू, म्हणजे शर्मिला पवार असतील, श्रीनिवास पवार असतील, अजून पार्थ पवार असतील, यांनी प्रचार करू देत. पण ज्यावेळेस अजित पवार आणि शरद पवार प्रचाराच्या मैदानात असतील तर त्याला एक वेगळं वजन पडतं या दोघांपेक्षा. त्याच्यामुळं कोण किती वेळ या मतदारसंघात देतं त्यावरती याचा निकाल ठरलेला असेल. सुरुवातीच्या आत्ताच्या घडीला या क्षणाला अजित पवार प्लसमध्ये आहेत, परंतु जसजसा प्रचार कशा पद्धतीने होतो, कुठपर्यंत अंतिम टप्प्यात कशा पद्धतीने येतो, शेवटची सांगता म्हणजे जी सांगता सभा कशी होते यावरती याचं गणित अवलंबून असेल. एक शेवटचं एक प्रॅक्टिकल पॉलिटिक्स बद्दल प्रश्न म्हणून की लोकसभेला आकडेवारी काय दाखवते तर लोकसभेला इथे जवळपास 48,000 पेक्षा जास्त मतदान झालं लोकसभेला सगळ्यामध्ये. पण आता जे विधानसभेचे सगळे प्रश्न आहेत त्या विधानसभेला नक्की इथे कशा पद्धतीने गोष्टी फिरतील असं वाटतंय आत्ताच्या घडीला. त्याचं कारण असं आहे की शेवटी आकड्यांचा खेळ, मतदान जो मिळवणार आहे त्याच्याकडे फायनल त्याचं सगळं गणित असणार आहे आणि तोही इथली सत्ता ही लागणार आहे. युगेंद्र पवारांच्या बाजूने आकडेवारी कशा पद्धतीने फिरला असं दिसतंय लोकसभेचा कंटेक्स्ट पाहता. तसं बघायला गेलं तर 48,000चं लीड आहे हे जग जाहीर आहे, परंतु बारामतीच्या अनेक वर्षापासूनचं असं समीकरण आहे 2009 पासून, केंद्रात ताई राज्यात दादा. आता विषय हा झाला आहे की बारामतीची निवडणूक ही पाण्याभोवती मोठ्या प्रमाणात फिरली जाईल. महत्त्वाचा प्रश्न आहे पाणी. दुसरे असेल की फूट असेल किंवा कुणी फोडलं कुणी घर फोडलं ही नंतरची गोष्ट झाली, परंतु आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कोण कसा प्रचार करतं, कोण कशा पद्धतीने कुणाला भेटतं आणि कशा पद्धतीने पुढचे पावलं उचलली जातात त्याच्यावरती याचा मतदानाचा जो निकाल असेल. सगळ्या पत्रकारांचं इथल्या खूप खूप धन्यवाद तुम्ही गप्पा मारल्यासोबत. बघा मी आज दिवसभरात फिरलो त्यावेळी काही गोष्टी जाणवल्या. त्यातल्या लाडकी बहिणी ही जी योजना आहे जिचे पैसे इथल्या तालुक्यातल्या जवळपास सगळ्यांना मिळालेत. मी पुण्यामध्ये फिरलो, मी नॉर्थ पुण्याला गेलो, जिल्ह्यांच्या ठिकाणी फिरतोय. काही ठिकाणी मला अशी उदाहरणं दिसली इथे पैसे पूर्ण आलेले नाहीत, पण बारामती तालुक्यात मी ज्या ज्या महिलांना भेटलो त्या म्हणतात की आम्हाला 7,500 रुपये आलेले आहेत. त्या गोष्टी स्वतःच्या वोट्समध्ये इनकॅश करणं हे दादांच्या प्लसमध्ये राहणाऱ्या प्रथमदर्शनी हे दिसतंय. आजचं दादांचं भाषण असेल किंवा या भाषणाच्या व्यतिरिक्त दादांनी मांडलेले वेगवेगळे सगळे महत्त्वाचे मुद्दे असतील तर या सगळ्यामध्ये अजित पवारांनी काय प्रयत्न केला. एकीकडे सिंपतीचा विषय असेल, त्यांचे स्वतःचा भाऊ कोण असेल, तिसरीकडे विकासाचा मुद्दा असेल, हे सगळं असेल. पण शरद पवारांकडून या सगळ्याला उत्तर काय दिलं जात आहे हे उद्याची सकाळ सगळ्यांना सांगणार आहे. त्याबद्दल नक्की काय म्हटलं जात आहे यानुसार बारामतीचं सगळं ज्याला आपण म्हणू की बॅटल ऑफ बारामती ठरणार आहे. महाराष्ट्राचा महामेस यातून सगळा क्लिअर होतोय का ते बघणं महत्त्वाचं आहे, कारण हे राजकारण फक्त एका तालुक्याचं नाही, याचे थेट परिणाम राज्याच्या राजकारणावर होणार आहेत. आणि शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा, शरद पवार अजित पवारांना चेकमेट करतायत की फक्त चेक देत आहेत आणि मेट मात्र ते करणार नाही आहेत. व्हेरी इंटरेस्टिंग. आत्ता मी या बारामतीच्या बिल्डिंगसमोरून म्हणजे इथली विधान परिषदेच्या बिल्डिंगसमोर तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतोय. परिषदेची इथली जी बिल्डिंग आहे तिथून जिल्हा परिषदेच्या बिल्डिंगसमोर तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या काय कमेंट आहेत त्या पण तुम्ही कळवायला विसरू नका. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ हरणे सोबत मी ओमकार बाबळे, आज बारामतीतून.